नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। पाहू शकता तुम्ही इथे सुंदर सुरेख असा आपण इथे कुरकुरीत आणि चवीला तर अप्रतिम झालेले असा आपण इथे चिवडा बनवलेला आहे। तर आता आपण हा चिवडा कशा पद्धतीमध्ये बनवलाय, काय काय साहित्य घेतले आणि काय काय वापरलेलं आहे ते आपण आता पाहूया। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा। बघा इथे ना आम्ही पातळ पोहे आणले चिवडा करण्यासाठी। हे बघा, चिवडा कसा सगळ्यांना आवडतो ना, चिवडा खातात। हे बघा असे पोहे असतात पातळ, आणि हे पहिले ना चाळून घ्यायचे। हे बघा इथे, हे बघा अशी घाण निघते, पोहे चाळून घ्यायचे। आणि विद्याला मी बसवलंय। हे काय ग विदू, काय करतेस? विद्याला बसवलं मी इथे पोहे चाळायला, म्हणजे कसं ही घाण असते ना ही निघून जाते। आणि तुम्ही हे पोहे आहेत ना, तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही हे पोहे उन्हामध्ये सुकवून घ्या, कारण कसं भाजले ना तर थोडेसे ते आकसून जातात, आणि उन्हात जर चांगले कुरकुरीत झाले ना तर भाजायची गरज पडत नाही। आणि ज्यांच्याकडे ऊन येत नसेल त्यांनी थोडंसं ना 1 ते 2 मिनिट असं गॅसवरती गरम करून घ्यायचं। जास्त गरम नाही करायचं, नाही तर मग हे पोहे आकसू शकतात। हे बघा इथे मी कढई घेतली आहे, कढई छोटी आहे म्हणून ना आपण अशा ना 2-2 अशा पसा भरून पोहे टाकायचे, आणि एकदम असं ना मंद आचेवरती आपल्याला हे पोहे असे भाजून घ्यायचे। असे कुचकरतील ना, हे बघा असे कुचकरले पाहिजे, एवढं कुचकरतील असंच फक्त आपण गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर मग जास्त गरम केले ना तर ते आकसून जाते। फक्त 1.5 ते 2 मिनिटच फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा भाजले, आता आपण एका परातीत काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपण आता थोडं थोडं करून सर्व पोहे भाजून घेऊया। पाहू शकता तुम्ही इथे आपण सर्व असे पोहे भाजून घेतलेले आहेत आणि एका परातीमध्ये आता हे ठेवलेले आहेत। तर हे बघा छान असं तुम्हाला चुरून दाखवते। हे बघा चांगलं कुचकरल्या गेलेले आहेत। चिवड्यासाठी काय काय घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले इथे, अडरक घेतलेले आहे, मनुके घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, डाळ घेतलेली आहे, फोडणीसाठी हिंग, हळद, कढीपत्ता चांगला धुवून स्वच्छ करून तो थोडा वाळवून घेतलेला आहे, आणि इथे हिरवी मिरची म्हणजे तिखट आणि पोपटी अशी मिक्स घेतलेली आहे। आता हे बघा तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि शेंगदाणे आणि खोबरं, डाळी हे पण तुम्ही किती खातात, म्हणजे तुम्हाला जर आवडत असतील जास्त तर तुम्ही जास्त घ्या, कमी आवडत असेल तर कमी घ्या। इथे हे ना 1 किलो पोहे घेतलेले आहेत बरं का। 1 किलो पोह्यांचा आपण चिवडा करणार आहोत। आता इथे मी कढई घेतलेली आहे, कढई छान तापली, त्यानंतर इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापून द्यायचं, गॅस कमी करायचा, आणि मगच आपल्याला इथे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। लाईट पण गेली आहे, लाईट गेले त्यामुळे काळोख झाला आहे। तर शेंगदाणे आपण इथे ना असे अर्धे अर्धे करून तळून घेऊया, आणि शेंगदाणे तळताना अगदी मंद आचेवर आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ते चांगले खुसखुशीत लागले पाहिजे खाताना। हे बघा नेमकी ना लाईट गेली आहे त्याच्यामुळे ना जरा काळोख झालेला आहे। बघू शकता तुम्ही इथे मंद आचेवर आपण शेंगदाणे इथे फ्राय करतोय, म्हणजे तळतोय, आणि लाईट पण आलेली आहे। लाईट आली तर बघा किती छान उजेड दिसतोय ना। हे बघा छान असे मंद आचेवरती ना शेंगदाणे आपले तळून घेतलेले आहेत, आणि जास्त असं म्हणजे लाल होईपर्यंत नाही ते तळायचे, कारण आपण कसं एवढ्या याच्यात काढलं ना की ते कसं त्याची प्रोसेस सुरू असते ना, तर ते करपू नये म्हणून असा कलर आला ना का काढून घ्यायचं। तर आपण इथे बघा मी एक ना इथे गाळण घेतलेली आहे, तर या गाळणीवरती आपण असं टाकूया, म्हणजे कसं त्याच्यामध्ये जर तेल राहील ना तर ते खाली निथळून जाईल। खाली एक पातेलं घेतलं स्टीलचं, आणि त्यावरती हे गाळण घेतलेलं आहे। तर आता आपण असे शेंगदाणे काढून घेऊया, आणि अशा प्रकारे दुसरे शेंगदाणे तळून घेऊया। हे बघा इथे छान असे ना आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण खोबरं तळून घेऊया। हे बघा इथे छान असं आपलं खोबरं तळल्या गेलेलं आहे, कलर पण बघा किती छान आलेला आहे। आपण आता ना इथे काढून घेऊया, म्हणजे कसं
आता काढून घेतलं ना तरीसुद्धा कशी त्याची प्रक्रिया सुरू असते ना तळण्याची, तर ते नंतर मग करपू नये म्हणून या रंगावर आलं ना का काढून घ्यायचं. हे बघा. आता आपण इथे ना काजू तळून घेऊया. 2 मिनिटामध्ये काजू फ्राय होतात, जास्त वेळ नाही लागत. हे बघा इथे छान असे आपले काजू पण झालेले आहेत. हे बघा बघू शकता छान आपली कुरकुरीत अशी इथे मिरची फ्राय झालेली आहे. आता आपण यावर काढून घेऊया. मनुके घेतलेले आहेत तर मनुके मी तेलातच टाकते. आता बघा तुम्हाला जर मनुके आवडत असतील तर तुम्ही घ्या, नसतील आवडत तर नका घेऊ. छान फुललेत बघा मस्त. तर तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही स्किप करा. कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत म्हणजे खुळखुळ आवाज येईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. हे बघा कढीपत्ता कसा मी आधी धुवून तो जरा सुकून घेतलेला, त्यामुळे कसं आपल्याला तळायला तो सोपा पडतो. हे बघा खुळखुळ आवाज आला का काढून घ्यायचं. हे बघा आपला कढीपत्ता तळल्या गेलेला आहे, येतो ना आवाज. हे बघा आता आपण काय करायचं, हे आता इथे हे पोहे आहेत ना तर ह्याच्यावर आपल्याला आता हे सर्व आपण ना ह्याच्यावरती पसरवून घेऊया, टाकून घेऊया. तर ज्या तेलामध्ये बघा आपण सर्व तळून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ना हिंग घालायचं आहे फोडणीला. हे बघा हिंग घातला आहे. 1 चमचा तेल गरम आहे, गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आहे ना 1 चमचा मी हळद घातलेली आहे. फोडणी ह्याच्यावर ओतून घ्यायची आहे. हे बघा ह्याच्यावर ओतून घ्यायची. जर हळद कमी वाटली तर तुम्ही परत थोडी हळद तेलामध्ये गरम करून टाकू शकता. तुम्हाला आवडत असेल तर इथे बघा 1 चमचा मी धने पावडर घेतलेली आहे. पिठी साखर आहे. पिठी साखर इथे मी मोठे असे बघा आपण पोहे खातो ना ते असे 2 चमचे घेतलेले आहेत. इथे बघा बडीशोप आपली ती बारीक करून घेतली म्हणजे पावडर करून घेतली 2 चमचे. त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ. तर हे बघा इथे मीठ सुरुवातीला आपण कमीच घालूया, सुरुवातीला 2 चमचे घालूया. आपल्याला कमी वाटलं तर आपण अजून घेऊ शकतो. आता आपण हे सर्व ना मिक्स करून घेऊया हाताने. हे बघा पण आता कसं ही परात बघा ना कमी पडते म्हणून मी आता एक मोठा टोप घेणार आहे म्हणजे पातेलं आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया कारण गरम गरम आहे ना तर ते सगळ्या पोळ्यांना हा मसाला लागला पाहिजे. त्यासाठी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे आपला छान असा चिवडा तयार झालेला आहे. बघा एकदम सुंदर सुरेख झालेला आहे. चवीला तर अप्रतिम झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला चिवडा करण्याची पद्धत ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.